त्याच्या फॅमिलीचा राजकुमार हर्ष तो गेलेला आहे शाळेत. माझे मोठे बंधू ते गेलेले आहे जॉबला. तर असा आमचा इंट्रोडक्शन आहे आणि असं आम्ही निसर्गरम्य वातावरणात राहतो. हा असा पूर्ण आउटर स्पेस आहे. थकले की आहे तर आम्ही असे बसलेलो असतो. काय करतोय बेटा? हा काय कापते? आणि अभ्यास अभ्यासाचं लय टेन्शन आहे आमच्या तनूला. बहिणा माझं शिक्षण झालेलं आहे MBA आणि मी करतो शेती. आता विषय असा आहे MBA करून शेती का करतो तर याच्या मागे खूप मोठं माझं हे. त्याला शेती काही वाईट नाही आहे, शेती तर उत्तमच आहे. सर्वात उत्तम व्यवसाय म्हटलं म्हणजे शेती. पण माझं याच्या आधी एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं चटईचं. आम्ही भाऊ पार्टनर होते आणि त्यात आम्ही खूप कष्ट केले, सक्सेस पण झाले. पण कोरोना पॅन्डेमिकमुळे आम्हाला तिथं थांबावं लागलं. मग आम्ही सर्वांनी विचार केला की त्याच काळात पण मला असं झालं, मला हार्ट अटॅक पण आला होता आणि मी त्यावेळेस थोडं रिव्हर्स आलं आम्ही. आणि मग त्यावेळेस माझ्या भावांनी, माझे चुलत भाऊ जे त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळे आणि त्यावेळेस त्यांनी जी माझी काळजी घेतली माझ्या परिवारासोबत, माझे चुलत भाऊ माझ्यासाठी देवासारखे धावून आले होते. तेव्हा खूप भावनिक क्षण होता, पण ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि राहणार आहे आणि राहतील. मी सुद्धा त्यांच्यासाठी आणि ते सुद्धा माझ्यासाठी. आमची राणे फॅमिली खूप मोठी आहे, पण असे चुलत भाऊ प्रत्येकाला भेटत नाही. मला भेटले. देवाचा खूप आभारी आहे मी की मला असे भाऊ दिले की जे मला संकटकाळी मदत करतात आणि ते धावून आले माझ्यासाठी. म्हणजे त्यावेळेस अशी पोझिशन होती की माझ्या आईवडिलांना, माझा मोठा भाऊ यांना तर म्हणजे काही सुचत नव्हतं की काय करायचं. त्यावेळेस माझे चुलत भाऊ हे सर्व डिसिजन घेत होते आणि त्यांनीच मला त्यावेळेस संकटातून बाहेर काढलं. मग तेव्हा आम्ही चटई प्लॅन बंद केला आणि तेव्हापासून थोडं रिवर्स आली गंमत. मग मी शेतीकडे वळलो आणि आता शेती चालू आहे. असं हे माझं छोटंसं इंट्रोडक्शन आहे. तर मित्रांनो, तुमची पण मला साथ लागेल. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. राधे राधे.